नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं जीवनरंग अंडरस्कोर सातवी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. हिंदू सनातन संस्कृतीमधील महत्त्वाची तिथी म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी वटपौर्णिमेचं व्रत करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वडाचं झाड दीर्घायुष्य, संतती, कुटुंबाच्या वृद्धीचं प्रतीक मानलं जातं. शिवाय वडाच्या झाडामध्ये शिवतत्व सामावलेलं असतं. चला तर मग बघूया वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे. सोमवारी 29 जून रोजी पौर्णिमा आहे. या दिवशी आपण सूर्योदयापासून दुपारपर्यंत पूजा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 6:23 ते दुपारी 1:30 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आपल्या जवळपास कुठेही वडाचे झाड असेल, त्या ठिकाणी जाऊन वडाच्या झाडाची विधिवत पूजा करावी. समजा जवळपास कोठेही वडाचं झाड नसेल, तर ही पूजा आपण आपल्या घरात करा. ज्यांना अगदीच शक्य नसेल, त्यांनी ही पूजा संध्याकाळी केली तरी चालेल. मात्र पूजा चुकवू नका. आपण जर घरात पूजा करणार असाल, तर वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून पूजा करू नका. आपल्याला पूजेसाठी प्रामुख्याने 3 सुपाऱ्या, धूप, दीप, अगरबत्ती, दिवा, फुले, फळे यामध्ये प्रामुख्याने 5 आंबे, सूद, हळदी, कुंकू, अक्षदा, शुद्ध जल, पंचामृत आणि सतीसाठी सौभाग्यालंकार इत्यादी साहित्य लागणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अभ्यंग स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. सुरुवात शुद्ध तुपाच्या दिव्याच्या पूजनाने करावी. त्याला हळद, कुंकू, अक्षदा वाहून दीप प्रज्वलित करावा. फुले वाहावीत. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून संकल्प करण्यासाठी 2 पळी पाणी आपल्या उजव्या हातात घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल घ्यावं. मनोमन शिवांचं स्मरण करायचं आणि म्हणायचं, अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी मी हे वटपौर्णिमेचं व्रत करत आहे. माझी पूजा स्वीकारावी. हातातील पाणी ताम्हणात सोडून घ्यावं. त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं. आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती घ्या किंवा सुपारी ताम्हणामध्ये घ्या. गणपती बाप्पाला शुद्ध जलाने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावं. मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. पूजेच्या ठिकाणी उजव्या बाजूला अक्षता ठेवाव्यात आणि बाप्पांना स्थापित करावं. कापसाची 2 वस्त्र, गंधाक्षता आणि फुले अर्पण करावी. दुसरी सुपारी घेऊन स्नान घालून स्वच्छ पुसून पूजेच्या ठिकाणी अक्षता ठेवून ती सत्यवानाची सुपारी त्या ठिकाणी स्थापन करावी. गंधाक्षता आणि फुले अर्पण करावीत. आणि तिसरी सुपारी सावित्रीची घेऊन स्नान घालून पूजेच्या ठिकाणी सत्यवानाच्या डाव्या बाजूला अक्षता ठेवून सावित्रीची सुपारी त्या ठिकाणी स्थापन करावी. गंधाक्षता आणि फुले वाहावीत. नंतर वडाच्या झाडाच्या मुळाजवळ थोडंसं पाणी वाहायचं. मग पंचामृत, पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करावं. नंतर पुरुष सूक्ताचं पठण किंवा श्रवण करून वडाच्या झाडाला पळीने पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर कापसाची वस्त्र, हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावी. धूप दीपानं ओवाळावं. दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकता किंवा जी फळे आणली आहेत ती देखील अर्पण करावी. आरती करावी. नंतर झाडाला सूत गुंडाळायचं. हे सूत गुंडाळताना साधारणतः 7 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा. नंतर 5 सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांची गहू आणि आंब्यांनी ओटी भरावी. या दिवशी जमेल तेवढं दान करा. ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.